मोदी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत सादर केला। या अर्थसंकल्पाला अनेक पार्श्वभूमी होत्या। सरकारसमोर काही संधी होत्या, काही आव्हानं होती, काही संकट होती। जागतिक मंदीचं, विशेषतः चीन असेल, ब्राझील असेल, जपान असेल, इथल्या मंदीचं सावट या अर्थसंकल्पावर होतं। ग्रामीण भारताला वेढलेला दुष्काळ याचं मोठं आव्हान होतं। राज्य सरकारांना द्यायचा पैसा, 7व्या वेतन आयोग तसंच वन रँक वन पेन्शनमुळे दिला जाणारा पैसा, त्याच्यासाठी उपलब्धतेची निधी, या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारनं केलेल्या चमकदार घोषणा, या पार्श्वभूमीवरचा हा अर्थसंकल्प आज सादर झाला। आणि इथे या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समध्ये जवळपास 100हून अधिक उद्योजक, नामवंत अर्थतज्ञ याच सोबत आता या क्षणाला आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस, या कार्यक्रमात आपलं स्वागत। थँक्यू, नमस्कार। देवेंद्र फडणवीस, अर्थात बजेट जसं सादर होत होतं तसतसा शेअर बाजार हा खाली जात होता, वरती येत होता आणि मग तो स्थिरावला। या बजेटची ती एक प्रतिक्रिया म्हटली पाहिजे। महाराष्ट्राचा म्हणून आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं की जी काही देशासमोरची आव्हानं होती ती नेमकी समजून त्याला रिस्पॉन्ड करणारे हे बजेट आहे। मुळामध्ये आपण जर बघितलं तर आपण विकासाच्या एका प्रक्रियेमध्ये आहोत। जी प्रक्रिया गतिमानही आहे, पण त्यासोबत त्याच्या गतीमध्ये एक समाजातला मोठा घटक हा बाहेर सुटतोय अशी सातत्याने ओरड देखील आहे। आणि हा जो घटक आहे हा मोठा आहे। विशेषतः ज्यावेळी आपण असं म्हणतो की देशाची प्रगती वेगाने होते आहे, त्याचवेळी पावसावर अवलंबून असलेली शेती, त्या शेतीतनं शेतकऱ्यांच्या निर्माण होणाऱ्या समस्या, शेतकऱ्यांवर आलेली संकटं किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आलेला ताण, या सगळ्या गोष्टी या ग्रोथ स्टोरीचा भाग आहेत की नाही, असं जे एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होतं, आज अर्थमंत्र्यांनी सांगितलं की जी काही ग्रोथ स्टोरी आहे त्याच्यात प्रामुख्याची भूमिका म्हणजे नुसता भाग नाही, विकास आणि शेती विकास हा असणार आहे, हे आज त्यांनी अधोरेखित केलं आहे। आणि हे करताना आपण अनेक वेळा असं बघतो की ज्यावेळी आपण एखादा अर्थसंकल्प हा ग्राम विकासावर, शेती विकासावर केंद्रित करतो, त्यावेळी साधारणपणे जे दुसऱ्या ग्रोथ ट्रॅजेक्टरीज आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होतं किंवा एक कॉन्सेप्ट असा आहे की आपण एकतर या साईडला राहू शकतो नाही तर या साईडला राहू शकतो। पण या बजेटने ते खोटं ठरवलं आहे, कारण ज्या प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चरवरची गुंतवणूक ही या बजेटने अपेक्षित केली आहे, त्यातनं ग्रोथ स्टोरी ही सुरूच राहणार आहे। पण आता त्याच्यामध्ये त्या ग्रोथ स्टोरीमध्ये एक मोठं स्थान हे जे ग्रोथ स्टोरीतनं बाहेर राहिले होते, विकासाच्या यात्रेतनं बाहेर राहिले होते, त्यांना मिळणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की खूप चांगलं आणि अक्षरशः देशाला जे आपण भविष्य अपेक्षित केलं आहे त्या भविष्याच्या वाटेवर नेणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प, एक प्रकारे बॅलन्स अशा स्वरूपाचा अर्थसंकल्प आहे। सबका साथ सबका विकास हे जे सूत्र तुमचं घोषणा होती तेच तुमचं या अर्थसंकल्पाचं सूत्र आहे असं म्हणायला हवं। 100% म्हणजे याचा अर्थ असा झाला की हे एक रॉबिनहूड बजेट आहे। म्हणजे तुम्ही गरीबाला देण्याकरता मध्यम वर्गाच्या खिशातनं काढणार आणि श्रीमंताला तर पूर्णपणे तुम्ही त्याच्याकडून काढून घेणार, अशा स्वरूपाचं हे बजेट आहे। कारण मध्यम वर्गात दिलासा देण्यासारखं काहीच नाही। आयकराची मर्यादा तुम्ही वाढवलेली नाही, तुम्ही आम्हाला उलट डिव्हिडंडवरचे टॅक्स वाढवलेले आहेत। तुम्ही मध्यम वर्गाला याच्यात काय दिलं, श्रीमंतांना काय दिलं, असाही प्रश्न येऊ शकतो। म्हणून हे रॉबिनहूड बजेट आहे का? मी बिलकुल याला रॉबिनहूड बजेट म्हणणार नाही, कारण रॉबिनहूड हा श्रीमंतांना लुबाडायचा आणि गरिबांना द्यायचा। इथे गरिबांना दिलाय पण लुबाडलं कोणालाच नाहीये। आपण जर बघितलं तर मध्यमवर्गीयांकडनं काही घेणारं बजेट नाही आहे। उलट मध्यमवर्गीयांना घर मिळालं पाहिजे याकरता 600 चौरस फुटापर्यंतच्या घरावर या बजेटनी ज्या प्रकारे सवलती दिलेल्या आहेत, त्याचप्रमाणे करामध्ये सवलत दिलेली नसेल, पण जे करदाते भाड्याच्या घरात राहत आहेत, ज्यांना स्वतःचं घर नाही आहे, ते खरे मध्यमवर्गीय आहेत, त्यांना त्यांच्या भाड्याच्या ज्या ॲलोकेशन्स होत्या त्याच्यामध्ये मोठी सूट मिळालेली आहे आणि थेट 60,000 रुपयापर्यंत आपण ते ॲन्युअली पोचलो आहोत। आणि म्हणून मला असं वाटतं की या बजेटचं सौंदर्य त्यात आहे की या बजेटने कोणाकडनं ओरबाडलं नाही आहे, पण दिलं खूप आहे।
आणि आपण त्याचं गणित कसं जमलं ह्याचा जर विचार केला तर आपल्याला बजेटच्या शेवटच्या भागामध्ये त्याचंही गणित एक्सप्लेन करण्यात आलेलं आहे की साधारणपणे या परिस्थितीत या वर्षीचं जे काही टॅक्स रिअलायझेशन आहे ते चांगलं झालेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा जास्त पैसा हा प्राप्त होतोय किंवा जे बजेट एस्टिमेटमध्ये अपेक्षित केलं होतं त्यापेक्षा जास्त. आणि आता ज्या प्रकारचं टॅक्स स्ट्रक्चर तयार केलं आहे या टॅक्स स्ट्रक्चरमध्ये डायरेक्ट टॅक्सेसमध्ये आपण 1000 कोटी रुपये जरी लूज करत असलो तरी इनडायरेक्ट टॅक्सेसच्या माध्यमातून 19,000 कोटी रुपये आपण गेन करतो. आणि आता इनडायरेक्ट टॅक्सेसचंही जर आपण त्या ठिकाणी विश्लेषण करायला लागलो तर त्याच्यात आपल्या लक्षात येईल की त्याचं रॅशनलायझेशन केलं आहे. म्हणजे असे खूप इथे टॅक्सेस वाढवले आहेत किंवा या उलट आपण जर बघितलं तर जे प्रॉमिस केलं होतं की कॉर्पोरेट इन्कम टॅक्स हा आम्ही स्ट्रीमलाईन करू, हा थोडा आम्ही कमी करू, त्या ट्रॅजेक्टरीवर तो आणलेला आहे. त्याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही आपण सवलती देत होतो त्या रॅशनलाइज केल्या आहेत आणि त्यातनं आपल्याला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारातनं जे पैसे आपल्याला या ठिकाणी आणता येतील ते आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे बजेट आहे रॉबिनहूड बजेट नाही आहे, हे सर्वांना देणारं आणि त्याहीपेक्षा देशाला देणारं बजेट आहे. सर्वांना देणारं, देशाला देणारं हे एका क्षणी आपण म्हणताय, परंतु ग्रामीण भागामध्ये इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपण पैसा ओततोय, परंतु ग्रामीण भागातल्या तरुणांची वाट मात्र शहराच्या दिशेने जाते. शहरातली लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे आणि त्या मतदारांना आकर्षित करण्याकरता आपण स्मार्ट सिटी अशा प्रकारच्या अनेक घोषणा सादर केल्यात. त्या घोषणांसाठी या बजेटमध्ये नेमकं काय आहे? नाही, मुळामध्ये आपण जर बघितलं तर बजेटचा जो गुंतवणुकीचा जो काही थ्रस्ट आहे, फोकस आहे, तो कशावर आहे? तो इन्फ्रास्ट्रक्चरवर आहे. आणि ते ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर असो की शहरी इन्फ्रास्ट्रक्चर असो की सगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधा असो, याच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणातली गुंतवणूक ही यापूर्वी कधी झालेली नाही. आणि यातलं महत्त्वाचं काय आहे तर ही कशा प्रकारची गुंतवणूक आहे? तुम्ही शेवटी क्वालिटी जी असते इन्व्हेस्टमेंटची ती महत्त्वाची असते. ती जर आपण बघितली तर ही गुंतवणूक मग ती समजा रस्त्यांमध्ये झाली, ती घरांमध्ये झाली, ती पायाभूत सुविधांमध्ये झाली, ती इलेक्ट्रिसिटीमध्ये झाली, यातनं दोन फायदे होतात. एक, विकास तर होतोच, पण त्याचसोबत त्यातनं रोजगार तयार होतो आणि रोजगारासोबत ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट परतावा देणारी इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे त्यातनं तुम्हाला रिटर्न्स मिळतात. त्यामुळे एकूण इकॉनॉमिक ग्रोथ करता जी इन्व्हेस्टमेंट आहे किंवा अनेक वेळा आपण अनेक वर्ष असं सांगत होतो की आपली जी काही गुंतवणूक आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, हे वाढलं पाहिजे. आता 15%नी ज्यावेळेस प्लॅन गुंतवणूक वाढली आहे ती कुठल्या क्षेत्रात वाढली आहे ती आपण बघा. साधारणपणे ज्या क्षेत्रातनं आपल्याला परतावा मिळणार आहे किंवा आयदर द इकॉनॉमिक रिटर्न्स ऑर सोशल रिटर्न्स, अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये ही 15%ची गुंतवणूक वाढलेली आहे. आणि ग्रामविकासामध्ये तर आपण ज्याला इंग्रजीत लिप फ्रॉग म्हणतो, म्हणजे थेट आपण ग्रामपंचायतींना जो निधी उपलब्ध करून देणार आहोत किंवा नगरपंचायतींना जो देणार आहोत, जो ग्रामीण भागाचा भाग आहे, त्याचं ॲलोकेशन हे 2,87,000 कोटीवर गेलं आहे. म्हणजे हे 226% जास्ती आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.